जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 6 डिसेंबर इसवी सन 1663 छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरतेवर स्वारीसाठी राजगडावरून प्रस्थान. मुघल साम्राज्याला हादरा देणारे शिवशाहीतील एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची पहिली लूट. शाहिस्तेखानाने स्वराज्यात राहून केलेली स्वराज्याची नासधूस या सर्व काळामध्ये महाराजांचे पन्हाळगडावरून पलायन, चाकणचा वेढा, उंबरखिंडीचे युद्ध या सर्व घटकांवर मात करीत महाराजांनी रामनवमीच्या दिवशी केलेल्या शाहिस्तेखानाचा पराभव या सर्व घटनांमुळे स्वराज्याचा खजिना रिकामा होत होता. याची भरपाई म्हणून महाराजांनी एक धाडसी मोहीम आखली. ही मोहीम स्वराज्यात राहून नव्हे तर स्वराज्याच्या बाहेर जाऊन राबवायची होती. मुघली गोटात शिरून चोख तयारीनिशी महाराजांनी मनसुबा आखला. या नव्या शिलांगणाची मोहीम महाराजांनी आपल्या सगळ्या विश्वासू हेरांवर सोपवली आणि ते म्हणजे हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. गुजरात प्रांतातील सुरत म्हणजे अतिशय समृद्ध आणि श्रीमंत. दिल्लीच्या खालोखाल सुरतेचा मान होता. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या सुरत शहरामध्ये होय. या सुरत शहरामधून मिळणाऱ्या जकाती पोटीच औरंगजेबास वार्षिक 12 लाख रुपये मिळत असत. डच, इंग्रज, अरबी, फ्रेंच हे सगळे लोक सुरतमधून आपला व्यापार करत असत. सोने, हिरे, मोती, जड जवाहीर यांनी सुरतेतील व्यापाऱ्यांचे कोश गडगंज भरलेले असत. अनेक अनमोल वस्तू, चंदन, अत्तरे, केशर, रेशमी कापडाचे ठाण अशा अनेक वस्तूंचा व्यापार सुरतेमधून चालत असे. या सर्व गोष्टी वगळता सुरतेला अनन्यसाधारण महत्त्व होते, कारण यवनी धर्मानुसार मक्का यात्रा अत्यंत पवित्र मानलेली आहे आणि मक्केला जाणारे यात्रेकरू हे सुरतेमधून जात असत. त्यामुळे सुरतेला मक्केचा दरवाजा असे संबोधले जात असे. सुरतेचे मूळ नाव सूर्यपूर असे होते. तापी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले, समुद्र किनाऱ्यापासून 27 मैलला आत असणाऱ्या सुरतेची वस्ती तशी दाट होती, पण त्याभोवती यावेळी तटबंदी देखील होती. सुरत राजगडापासून 150 कोस दूर हा सगळा प्रवास मुघली प्रदेशातूनच होणार होता. अशा या सोन्याच्या लक्केची खडानखडा माहिती बहिर्जी नाईक यांनी गोळा केली. सुरतेमधील सर्व धनिक मंडळी, त्यांची संपत्ती, सुरतेमधील मुघली बंदोबस्त ही सर्व माहिती घेऊन बहिर्जी महाराजांसमोर हजर झाले आणि सुरत शहराचा नकाशाच त्यांनी महाराजांपुढे ठेवला आणि बहिर्जी महाराजांना म्हणाले की सुरत मारल्याने अगणित द्रव्य मिळेल. बहिर्जींकडून ही सगळी माहिती ऐकल्यावर लष्कर, चाकरी, नाफारी काम मनाजोगे होणार नाही याचकरिता जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे या विचारे महाराजांनी स्वतः जाण्याचे निश्चित केले. सर्व सैन्यांच्या जमावानिशी महाराजांनी मार्गशीर्ष वद्य द्वितीया शके 1585 म्हणजेच 6 डिसेंबर 1663 रोजी सुरतेसाठी राजगडाहून प्रस्थान केले. 6 डिसेंबर इसवी सन 1701 मलकापुरास मुक्काम करून विशालगडानजीक अंबा येथे औरंगजेब 6 डिसेंबर 1701 रोजी दाखल झाला. 6 डिसेंबर इसवी सन 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तीसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील पहिले मेट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा यांनी दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. 6 डिसेंबर इसवी सन 1976 क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू. यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 मध्ये झाला. स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे म्हणजेच प्रति सरकारचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे हे खासदार होते.